शेतकऱ्याचे दुःख फार निराळे असतात भाऊ आणि शेतकरी त्या दुःखातून सावरतोय आणि प्रत्येक वेळेला शेतकऱ्यावर संकट येतच. नैसर्गिक आपत्ती किंवा इतर काही संकटावर संकट असतेच शेतकऱ्यांभोवती. संकटावर मात करणारा हा आमचा एकच राजा असतो, तो म्हणजे शेतकरी. तर तो कसा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. शेतकऱ्यांच्या बाबतीत एक गोष्ट अशी असते भावांनो, की जे काही आपण पिकवतो आणि त्या पिकाला खूप सारं आपण मेहनत करतो, त्या पिकाला भरभरून उत्पन्न येतं, पण निसर्ग त्याच्यावरती काही इलाजच ठेवत नाही. म्हणजेच शेतकऱ्याच्या तोंडातला जो काही घास असेल, तो घास शेतकऱ्यांच्या अंगी लागतच नाही भावांनो. तरी पण शेतकरी कधी कुठेच हार मानत नाही. असा आमचा शेतकरी राजा. भावांनो, शेतकऱ्याला कितीही काही संकट येऊ द्या, तो शेतकरी संकटावर मात करतो. शेतकऱ्यांच्या दुःखावर कोणीही सहभागी होत नाही आणि शेतकऱ्याला कोणी अ, एक मायबाप भेटत नाही. तरी पण शेतकरी स्वतः सावरतो आणि स्वतः संकटावर मात करतो. एखादा शेतकरी आता समजा अ, शेतातलं आगीमुळे काही गेले समजा, पीक असेल किंवा काही इतर काही गोष्टी असेल, तर शेतकऱ्याला त्या गोष्टीवरती सामोरा जावं लागतं आणि त्या गोष्टीचा संकट ते शेतकऱ्यावरती येतच असते. आणि दुसरी गोष्ट, शेतकरी आमचा कुठंही हार न मानता शेतकरी कष्ट करत राहतो. भावांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे काही ना काही दुःखच असतो. त्या दुःखावर शेतकरी प्रत्येक वेळ मात करत असतो आणि संकटावर संकट शेतकऱ्याच्या मागे धावतच असतात. पण संकटाला मागे टाकून शेतकरी पुढे पळत असतो. भावांनो, झालं असं की आमच्या शेतकऱ्यांचे मला फोन आले, "दादा तुमच्याकडे पाऊस आहे का? आमच्या द्राक्षाचे नुकसान झाले." आणि कोणी म्हणतंय, "आमचा गहू हरभऱ्याचे नुकसान झाले." कोणी म्हणतंय, "आमची मक्का हवेनं झोपी गेली." भावांनो, तरी पण शेतकरी दुःखी दुःखी असून तरी तो दुःख कोणाला दाखवत नाही. ही म्हणजे आमच्या शेतकऱ्याची व्यथाच असते आणि तरी पण सरकार शेतकऱ्यांची व्यथा कधी समजून घेत नाही. कसं, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो आणि तो शेतकरी कष्टकरी असतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण खूप साऱ्या योजना आणल्या, पण त्या योजनेचा शेतकऱ्यांसाठी काही फायदा होत नाही. खताची गोणी घ्यायला गेलो तर 2,000, इतर काही वस्तू घ्यायला गेलो तर खूप महागाई वाढते आणि जर शेतकऱ्याचा मालाला भाव कमी असला तरी शेतकऱ्याला कोणीही मालाला त्याचा भाव देत नाही. एका शेतकऱ्याची व्यथा अशी असते की एक शेतकरी म्हणाला, "बाबा माझा माल आहे, तो माल खरेदी करा. माझ्या मुलीचं लग्न आहे आणि प्लीज कोणीतरी माझा हमी भावाने माल खरेदी करा." पण शेतकऱ्याकडे कोणी लक्ष दिले नाही भावांनो. भाऊ, शेतकरी शेतकऱ्यावरती संकट वेळोवेळी येत असतं, पण शेतकऱ्यासारखं संकटावर कोणी मात करू शकत नाही. एखाद्या शहरामध्ये कांद्याचा भाव जास्त कधी झाला तर शहरातली लोक लगेचच रडायला लागतात. "भाऊ, अरे ही भाजी खूप महाग आहे. भाऊ, हे खूप महाग आहे." पण तुम्ही 3-3, 4-4, 5-5, 6-600 रुपयाचे बुटं तुम्ही घेतात. 3-3 हजाराचे कपडे तुम्ही घेतात. 5-5, 6-6 हजाराच्या साड्या तुम्ही घेतात. पण शेतकऱ्याच्या मालाला तेवढा कधी भाव आला ना, तर तुमच्या नाकात एक नामुष्की आवळल्यासारखी होते भावांनो. हे काय? कारण की काय, आमचा शेतकऱ्यासारखा प्रेमळ माणूस कुठेच नाही. हे तुम्ही समजायला पाहिजे. खरंच आमचा शेतकरी हा आमचा दिलाचा राजा आहे. बाकी तुमची काय प्रतिक्रिया आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाऊ. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.